अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक शांतता कराराची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये 14 अटींवर शांतता करार करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं आपला मित्रदेश इस्रायलला विश्वासात न घेता परस्पर करार केल्याचं बोललं जात आहे. अंतरिम कराराच्या मसुद्यात इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाच्या अटींवर एकमत झालंय. या शांतता कराराच्या मसुद्यात नेमकं काय आहे, अमेरिका इराण कराराचा भारताला कोणता फायदा होणार आहे, पेट्रोल डिझेल सह कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. 4 महिन्यांपासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबर शांतता करार झाल्याची माहिती सोमवारी दिली. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी लवकरच वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशात शांततेचा करार झाला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच दरम्यान हा तणाव निवळल्याचा भारताला मोठा फायदा होणार असून दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील करारात महत्त्वाच्या 5 मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. ते कोणते मुद्दे आहेत जाणून घेऊयात. त्यामध्ये पहिलं तर होर्मुझ सामुद्रधुनीचा जलमार्ग वाहतुकीसाठी खुला करणं, युद्धबंदीची मुदत 60 दिवसांनी वाढवणं, इराणवरील आर्थिक निर्बंध शिथिल करणं, अण्वस्त्रांबाबत नव्याने चर्चा करणं आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी एक व्यापक आराखडा तयार करणं यांसारख्या बाबींचा समावेश आहे. या घडामोडींचे जागतिक बाजारपेठेतही सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. विशेषतः होर्मुझचा जलमार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत होण्याच्या शक्यतेमुळे खनिज तेलाच्या किमतींमध्ये 4% अधिक घसरण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा आयातदार देशांपैकी एक असलेल्या भारतासाठी या कराराचे परिणाम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. या शांतता करारामुळे भारताला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यात प्रमुख 5 मुद्दे महत्त्वाचे मानले जात आहेत. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता कराराचा सर्वात मोठा फायदा भारतातील वाहनधारकांना होण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या 85% अधिक खनिज तेल परदेशातून आयात करतो. या आयातीचा मोठा हिस्सा आखाती देशांमधून येतो किंवा त्या मार्गाने भारतात पोहोचतो. जगातील एकूण खनिज तेल व्यापाराच्या जवळपास 20% वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून होते. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे भारताला तेलाच्या आयातीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत होता. परिणामी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. याच दरम्यान होर्मुझचा जलमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाल्यास जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा वाढेल आणि किमती खाली येतील. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात किंवा सातत्याने होणाऱ्या दरवाढीला लगाम लागू शकतो. आणि दुसरं म्हणजे विमान प्रवास लवकरच स्वस्त होणार, कारण विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा सर्वाधिक असतो. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या की विमान इंधनाचे दरही कमी होतात. त्यामुळे विमान कंपन्यांना तिकिटांचे दर कमी करणं किंवा प्रवाशांना अधिक सवलती देणं शक्य होतं. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे अन्नधान्याची महागाई कमी होणं. अमेरिका इराण शांतता कराराचा परिणाम केवळ इंधनाच्या किमतीपुरता मर्यादित राहणार नाही. डिझेलवर चालणाऱ्या ट्रकमधून देशांतर्गत फळे, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा केला जातो. तसेच कृषी यंत्रसामग्री, कोल्ड स्टोरेज आणि आंतरराज्यीय अन्न वाहतुकीसाठीही डिझेल महत्त्वाचं असतं. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे खतांच्या किमतीवरही परिणाम झाला होता, कारण जागतिक निर्यातीवर आखाती देशांमधील उत्पादकांचा मोठा वाटा आहे. सध्या भाजीपाला आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींवर सामोरे जाणाऱ्या भारतीयांसाठी वाहतूक खर्च आणि शेतीतील खर्चात झालेली अगदी किरकोळ घट खरेदी मोठा दिलासा देऊ शकते. त्यामुळे अन्न महागाई कमी होण्यास मदत होऊ शकते. चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी होऊ शकतात, कारण भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू झाल्यास आणि इराणकडून तेल निर्यात पूर्ववत झाल्यास केवळ कच्च्या तेलातच नव्हे तर घरगुती गॅस सिलेंडर आणि नैसर्गिक वायूच्या किमतीवरील दबावही कमी होऊ शकतो. 5वं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे महागाई कमी झाल्यास कर्ज स्वस्त होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता कराराचा फायदा अनेक देशांना होऊ शकतो. मात्र आखाती देशांतील
घडामोडींशी भारताचा थेट संबंध असल्याने भारतावर त्याचा परिणाम अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातींपैकी सुमारे 60% आयात थेट किंवा अप्रत्यक्षपणे होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाज वाहतूक मार्गांवर अवलंबून आहे. त्यामुळे या जलमार्गात निर्माण झालेल्या तणावामुळे भारतात महागाई वाढण्याची, इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची आणि चालू खते तुटीवर दबाव येण्याची भीती निर्माण झाली होती. भारत आपल्या इंधनाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने कच्च्या तेलाच्या किमतीतील कोणत्याही बदल आता थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करतो. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात होणारा संभाव्य शांतता करार हा अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा भारतीय कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर अधिक मोठा प्रभाव टाकू शकतो. तज्ज्ञांच्या मते हा करार प्रत्यक्षात असल्यास इंधन खर्च, महागाई, वाहतूक खर्च आणि कर्जावरील व्याजदर यांसारख्या अनेक आर्थिक घटकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. आता सर्वसामान्यांपर्यंत युद्धबंदीचा लाभ पोहोचणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.